Hello everyone, good morning. Today we are going to learn unit number 2 poem The Worm. या पोएममध्ये पोएटने आपल्याला काही किड्यांबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे की किडे हे कसे असतात आणि त्या किड्यांबरोबर आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, त्यांच्याबरोबरचं आपलं जे बिहेवियर आहे ते बिहेवियर कसं असलं पाहिजे. आपण बऱ्याचदा काय करतो, एखादा किडा आपल्याला कुठे दिसला, एखादी अळी आपल्याला दिसली की आपण लगेच ती जी अळी आहे किंवा जो किडा आहे तो किडा काय करतो, पायाने चपलेने मारून टाकतो. पण त्यांना देखील लाईफ आहे, त्यांना त्यांचं जीवन आहे हे आपण मात्र त्यावेळेस विसरून जातो. तर वॉर्म या पोएममध्ये पोएटने आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येकाला त्याची लाईफ असते आणि प्रत्येकाला त्याची लाईफ जगण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. आपण तो अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. उद्या तुम्हाला येऊन कुणी असं डायरेक्ट मारून टाकलं तर चालतं का? नाही चालणार. तसंच हे किडे जे आहेत, ह्या ज्या अळ्या आहेत, यांना देखील असं कुणी डायरेक्ट येऊन मारून टाकलेले चालणार नाही. त्यांना देखील जीवन आहे, त्यांना भावना आहे, संवेदना आहेत, देवानेच त्यांना निर्माण केलेलं आहे. मग आपण त्यांच्याबरोबर अशा प्रकारे त्यांना निग्लेक्ट करू शकत नाही. त्यांच्यासोबत आपण चुकीच्या पद्धतीने वागू शकत नाही. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द पोएम वॉर्म. टेक आउट युअर बुक्स अँड लेट स्टार्ट. फर्स्ट वॉर्मिंग अप आपण पाहूया. वॉर्मिंग अपमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्या 4 क्वेश्चनमध्ये फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे worms play a very important role in maintaining ecological balance. They are friends of farmers. From goof and discuss the significance of worms in the above 2 rows. आता worms म्हणजे अळ्या किंवा किडे. किडे हे जे आहेत ते इकोलॉजिकल बॅलन्समध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे, ह्या एन्व्हायरमेंटच्या बॅलन्समध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. एन्व्हायरमेंटचा बॅलन्स मेंटेन राहण्यासाठी इम्पॉर्टंट रोल पूर्ण करत आहे. तर तो कशा प्रकारे करत आहे हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. दे आर फ्रेंड्स ऑफ फार्मर. प्रत्येक जी अळे आहे या अळ्या हे किडे कोण आहेत? शेतकऱ्याचे मित्र असतात. आणि ते कशा प्रकारे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, इकोलॉजिकल बॅलन्स कशा प्रकारे ते सांभाळून घेत आहे, त्यांचा इम्पॉर्टंट रोल कशा प्रकारे आहे, हे 2 प्रश्न तुम्हाला काय करायचे, तुमच्या मनाने याचे आन्सर्स तुम्हाला लिहून काढायचे. फॉर एक्झाम्पल जर आपण अर्थवॉर्म घेतली, हा देखील एक किडाच आहे, अळी आहे. ही जी अर्थवॉर्म आहे, गांडूळ, हे अर्थवॉर्म काय करत असते? जमीन भुसभुशीत करते. या गांडुळांपासून तयार केलेले जे खत असतं ते खत खूप महत्त्वाचं असतं. ग्रासहोपर आहे. असे वेगवेगळे जे किडे आहेत, हे किडे इकोलॉजिकल बॅलन्स कशा प्रकारे मेंटेन ठेवतात आणि ते शेतकऱ्यांचा फ्रेंड कशा प्रकारे आहे, फार्मर्स फ्रेंड कशा प्रकारे आहे, या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करून या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करायचे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे, थिंक अँड राईट डाऊन हाऊ द फॉलोइंग क्रिएचर कॅन बी युजफुल. या ठिकाणी त्यांनी काही क्रिएचर्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत आणि ते क्रिएचर्स, ते किडे आपल्याला कशा प्रकारे मदत करतात हे तुम्हाला राईट डाऊन करायचं. पहिलं दिलं आहे ड्रॅगन फ्लाय, त्यानंतर आहे स्पायडर आपल्याला कशा प्रकारे मदत करतो, अँट कशा प्रकारे मदत करते, हनीबीज कशा प्रकारे मदत करतात आणि अर्थवॉर्म आपल्याला कशा प्रकारे मदत करतात. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही अगदी लहान नाही आहात, त्याच्यामुळे तुम्ही ह्या क्वेश्चनचे आन्सर लिहू शकता. नाही समजलं तर ज्यावेळेस मी क्वेश्चन आन्सर पाठवेल त्यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर मिळतीलच. लिटिल क्रिएचर इन नेचर कॅन ऑल्सो बी युअर टीचर. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, थिंक अँड राईट दॅट वी कॅन लर्न फ्रॉम द फॉलोइंग. आता काही लिटिल क्रिएचर, निसर्गामध्ये अनेक छोटे छोटे जीवजंतू आहेत आणि ह्या छोट्या छोट्या जीवजंतूंपासून, किड्यांपासून, लिटिल क्रिएचर्सपासून आपण काही ना काही शिकत असतो. ते आपले टीचर असतात, यांच्याकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. मग खाली जे एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय शिकाल हे आपल्याला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल बीजकडून आपण काय शिकवायचं की फक्त दिवसभर काम करत राहायचं. अँट्सकडून देखील आपण असं शिकू शकतो. स्पायडर, कॅटरपिलर यांच्याकडून आपण काय शिकायचं आहे हे आपल्याला काय करायचं लिहायचं आहे. ब्रीडिंग वर्म्स, टू यूज देम टू कन्व्हर्ट ऑर्गॅनिक वेस्ट इंटू फर्टिलाइज इज कॉल्ड व्हर्मिकल्चर अँड कंपोजिटिंग. त्यानंतर फाइंड आउट मोर अबाउट व्हर्मिकल्चर अँड हाऊ यू कॅन कॅरी आउट द सेम इन युअर गार्डन. व्हर्मिकल्चर म्हणजे गांडूळ खताचा जो प्रोजेक्ट आहे किंवा कंपोस्ट खत तयार करण्याचा जो प्रोजेक्ट आहे, हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला शेतामध्ये कशा प्रकारे तयार कराल आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय कराल हे तुम्हाला थोडक्यामध्ये काय करायचं, लिहून काढायचं आहे. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, वॉर्म्स कशा प्रकारे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यानंतर काही इन्सेक्टची नावं दिलेली आहेत, ती आपल्याला कशा प्रकारे मदत करतात. त्यानंतर 3rd नंबरच्या क्वेश्चनमध्ये काही इन्सेक्ट दिले आहेत, त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे
आणि चौथ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे व्हर्मी कल्चर किंवा व्हर्मी कंपोस्ट खत कसं तयार केलं जातं. सेंद्रिय खत जमिनीमध्ये वनस्पतींचा पालापाचोळा प्राण्यांचा अवशेष असतात ते काढले जातात आणि त्याच्यापासून काही दिवसानंतर आपल्याला खत मिळतं. सो हे जे क्वेश्चन आहे ते आपण वॉर्मिंग अपमध्ये पाहिले आहेत. त्यानंतर पुढे आहे ती म्हणजे आपली पोएम वॉर्म. फर्स्ट आय विल रीड द पोएम अँड देन एक्सप्लेन इट लाईन बाय लाईन. टेक आउट युअर बुक्स अँड see. Turn the hasty foot aside, not crush that helpless worm. The frame the scornful look deride, required a god to form. The common lord of all that move, from whom the being flowed, a portion of his boundless love on that poor worm bestowed. The sun, the moon, the stars he made, to all his creature free, and spreads over earth the grassy blade, for worms as well as thee. Let them enjoy their little day, their lowly bliss received. Oh, do not lightly take away the life thou canst not give. तर या पोएममध्ये काय सांगितलं आहे, टर्न दी हास्टी फूट असाइड. हास्टी फूट म्हणजे तुमचे जे पाय आहेत, फूट पाय, तुमचे जे मध्ये पसरवलेले तुम्ही पाय आहेत ते मध्ये पसरवलेले पाय करा, काय करा, टर्न असाइड. टर्न असाइड म्हणजे तुमचे हे मध्ये पसरवलेले पाय आहेत ते पाय करा तुम्ही बाजूला घ्या. का बरं बाजूला घ्या, कारण की काय होत आहे, दुरून कुठून तरी एक किडा तुमच्या पायाच्या दिशेने चालत येत आहे. आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते, एखादा किडा येताना दिसला किंवा लहानपणी पण आपण बऱ्याच वेळा मुंगी दिसली तर तिच्यामध्ये बोट लावून ठेवायचं, ती मुंगीला जाताच नाही आलं पाहिजे पुढे. ती मुंगी बिचारी रस्ता बदलून दुसरीकडे जाते, आपण पुन्हा तिथे जाऊन तिला डिस्टर्ब करत जातो. आपण अशा पद्धतीने हे गेम खेळलेले आहेत, पण एखाद्या वेळेस गेम म्हणून तुम्ही लहानपणी खेळले, तुम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं, पण आता तसं करून चालणार नाही. टर्न दी हास्टी फूट. तुमचे जे फूट आहे, जे हास्ती आहे, जे तुम्ही पसरून ठेवलेले आहेत, हे हस्ती फूट तुम्ही काय करा, असाइड, टर्न असाइड, बाजूला घ्या. नॉट क्रश दॅट हेल्पलेस वॉर्म. तिकडून एक हेल्पलेस, जी बिचारी गरीब वॉर्म येत आहे, एक किडा येत आहे, एक अळी येत आहे. प्लीज डोंट क्रश इट. तिला तुम्ही चिरडून टाकू नका, तिला तुम्ही मारून टाकू नका, तिचा तुम्ही चुरामुरा करू नका. The frame this scornful look deride, required a god to form. The frame this scornful म्हणजे विचित्र, तिला पाहिल्यानंतर आपल्याला कसं तरी होईल, किळस येईल, अशी किळसवाणी जी दिसायला फ्रेम आहे. बरेचसे किडे दिसायला अतिशय घाणेरडे असतात की त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला कसं तरी होतं. अशी जी ही स्कॉर्नफुल लुक आहे, जिचा लुक दिसायला ती अगदी स्कॉर्नफुल आहे, तिची जी तयारी आहे, तिची जी फ्रेम आहे, तिला जे देवाने बनवलेलं आहे, जी अगदी स्कॉर्नफुल आहे, मीन्स अगदी घाणेरडी दिसायला आहे. रिक्वायर्ड अ गॉड टू फॉर्म. लक्षात ठेवा, तिला देखील देवानेच बनवलेलं आहे. आपल्यामध्ये पण काही लोक दिसायला अगदी घाणेरडे असतात की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला, मग आपण त्यांच्याशी बोलणं टाळतो का? नाही, त्यांच्याशी आपण बोलतोच, काही काम असतं त्यांच्याकडे. तसंच ही जी घाणेरडी दिसणारी अशी जी अळी आहे, जी स्कॉर्नफुल आहे, अगदी कळसवाणी आहे, तिला देखील हे लक्षात ठेवा की तिला देखील कुणी बनवलेलं आहे, देवानेच बनवलेलं आहे. द कॉमन लॉर्ड ऑफ ऑल दॅट मूव, फ्रॉम whom the being flowed. The common lord of all that move, from whom the being flowed, a portion of his boundless love on that poor worm bestowed. आपण जे काही मूवी करतो, आपण दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी करतो, त्याचप्रमाणे आपण इकडे तिकडे मूव्ह करतो, इकडे तिकडे फिरू शकतो. त्याचप्रमाणे तिला देखील देवाने आपल्यासारखंच इकडे तिकडे फ्लो करण्याची, इकडे तिकडे बिंदासपणे फिरण्याची काय केलेली आहे, परमिशन दिलेली आहे. अ पोर्शन ऑफ हिज बाउंडलेस लव्ह ऑन दॅट पुअर वर्म bestowed. द सन, द मून, द स्टार्स ही मेड. हे जे सूर्य, चंद्र, तारे आहेत, हे देवाने निर्माण केलेले आहेत. हे फक्त आपल्यासाठीच नाहीये. आपण ह्या चंद्र, सूर्य, ताऱ्यांचा फ्रीमध्ये ॲडव्हान्टेज घेत आहोत. आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतोय, चंद्र सांगण्यानंतर आपल्याला कुठेतरी उपयोग होतो. हे आपल्याला फ्रीमध्ये देवाने निर्माण करून दिलेले आहे. आपण सगळेजण त्याचा उपभोग घेतोय, उपयोग करून घेतोय. अँड स्प्रेड ओव्हर द ग्रासी ब्लेड, फॉर वॉर्म ॲज वेल ॲज दी.
आणि हे जे चंद्र सूर्य चंद्र तारे आहेत त्यांचा जसा आपण उपयोग करायचा आहे तसं त्या वॉर्मला देखील करायचा आहे. इथे जो हा मैदानी प्रदेश आहे जिथे गवत उगवलेलं आहे, हे गवत देवाने उगवलेलं आहे आणि हे देवाने उगवलेलं गवत फक्त आपल्या एकट्यांचं नाही आहे, तर या देवाने उगवलेल्या गवतावर ह्या छोट्या अळीचा देखील तितकाच अधिकार आहे. तिला त्या गवतामध्ये राहू द्या. अँड स्प्रेड ओव्हर द अर्थ ग्रासिंग ब्लेड फॉर वॉर्म्स ॲज वेल ॲज वी. हे वॉर्मसाठी देखील आहे आणि आपल्यासाठी देखील आहे. फक्त आपल्यासाठी देवाने हे सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या नाहीत, या गोष्टींचा त्या वॉर्मला देखील पुरेपूर अधिकार आहे. लेट देम एन्जॉय देअर लिटिल डे. तिला तिचा एक छोटासा दिवस एन्जॉय करू द्या. तिचं आयुष्य खूप लहान आहे व तुम्ही तिच्या आयुष्यामध्ये अडथळा बनवू नका. तिला लाईफ जगू द्या. कदाचित तुमच्या हातातून ती मरून नाही मेली, तुम्ही तिला त्रास नाही दिला तर ती 2 दिवस अजून जगेल, पण तुम्ही तिच्या मरणाचे कारण बनू नका. देअर स्लोली ब्लिस रिसीव्ड. तिला काही छोट्या छोट्या गोष्टी इकडून तिकडे मिळवायच्यात, त्या तिला मिळू द्या. और डू नॉट लाईटली टेक अवे. हे असं सहजासहजी वरचेवर घेऊ नका. द लाईफ दो कांट नॉट गिव्ह. आपल्याला आपली लाईफ पुन्हा जशी मिळणार नाही तशी त्या बिचारीला देखील तिची लाईफ पुन्हा मिळणार नाही आहे. तिला तिच्या लाईफचा काय करू द्या, आनंद द्या. तर अशा प्रकारे या पोएममध्ये पोएटने आपण वॉर्मबरोबर कशा प्रकारे वागलं पाहिजे, तिला त्रास देता कामा नये. ती दिसायला जरी घाणेरडी असली, ती समोरून येताना दिसली तर आपण लांब पाय जे पसरवलेले पाय आहेत ते दूर केले पाहिजे. तिला रस्ता रिकामा करून दिला पाहिजे. ती दिसायला घाणेरडी असली तरी देवानेच तिला निर्माण केलेले आहे, आपण मान्य केलं पाहिजे. द कॉमन लॉर्ड ऑफ. आपण जसं इकडे तिकडे भटकू शकतो, फिरू शकतो, तिला देखील इकडे तिकडे फिरण्याचा अधिकार आहे. सन मून स्टार्स फक्त आपल्यासाठी बनवले नाही तर तिच्यासाठी देखील बनवलेले आहेत. हे जे अर्थवर ग्रासी मिडोज आहे, गवताळ प्रदेश आहे, त्या गवतामध्ये राहण्याचा आपल्या इतका तिला देखील अधिकार आहे. तिचं लाईफ तिला एन्जॉय करू द्या. तिच्या मरणाचं कारण तुम्ही बनू नका. तिला छोट्या छोट्या गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये मिळवायच्या आहेत, त्या तिला मिळू द्या. ओ डू नॉट लाईटली टेक अवे. हे लाईटली घेऊ नका, वरचेवर घेऊ नका. लाईफ आपल्याला जशी परत मिळणार नाही तशीच तिला देखील परत मिळणार नाही आहे. तर अशा प्रकारे या पोएममध्ये पोएटने एका वॉर्मबरोबर आपण कसं राहिलं पाहिजे हे आपल्याला या छोट्याशा पोएममधून समजावून सांगितलं आहे. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस पोएम. इफ यू हॅव एनी डाऊट क्वेरी प्लीज कॉल मी अँड राईट डिफिकल्ट वर्ड्स अँड पोएम इन युअर नोटबुक. थँक्यू.